नमस्कार मित्रांनो, भारतातील महागाईचा CPI डेटा जाहीर झाला आहे आणि हा आकडा शेअर बाजारासाठी मोठा इशारा ठरू शकतो. RBI आता व्याजदर कमी करेल की वाढवेल? महागाई पुन्हा नियंत्रणाबाहेर जाणार का? आणि याचा शेअर्स तुमच्या SIP, FD आणि गुंतवणुकीवर नेमका काय परिणाम होणार? चला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण विश्लेषण सोप्या मराठीत समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मार्केट बंद झाल्यानंतर भारताचा जून महिन्याचा CPI महागाईचा डेटा जाहीर झाला आहे. हा डाटा केवळ एका महिन्याचा नसून क्वार्टर वन म्हणजे एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या अर्थव्यवस्थेचे चित्र स्पष्ट करणारा आहे. म्हणून हा डेटा RBI, शेअर बाजार आणि गुंतवणूकदारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सर्वप्रथम आकडे समजून घेऊया. मे महिन्यात CPI महागाई दर होता 3.93% आणि बाजाराचा अंदाज होता की जूनमध्ये तो वाढून 4.30% पर्यंत जाईल. पण प्रत्यक्षात महागाई 4.38% इतकी नोंदवली गेली. म्हणजेच बाजाराच्या अपेक्षेपेक्षा महागाई जास्त वाढली आहे. एका महिन्याच्या दृष्टीने पाहिल्यास ही बातमी थोडी नकारात्मक आहे, कारण महागाई अपेक्षेपेक्षा जास्त आली आहे. तरीही ही बात तरीही ती RBIच्या स्वीकारार्ह 2% ते 6% या मर्यादित आहे. मात्र महागाई वाढण्याचा ट्रेंड कायम राहिला तर पुढील महिन्यामध्ये चिंता वाढू शकते. आता संपूर्ण क्वार्टर वन म्हणजे एप्रिल, मे आणि जूनचा विचार करू. एप्रिलमध्ये 3.48%, मेमध्ये 3.93%, जूनमध्ये 4.38% या 3 महिन्याची सरासरी महागाई जवळपास 3.93% इतकी राहते. RBIने क्वार्टर वनसाठी अंदाज 4.20% दिला होता. म्हणजेच प्रत्यक्ष महागाई RBIच्या अंदाजापेक्षा कमी राहिला. हा एक सकारात्मक मुद्दा आहे. आता मोठा प्रश्न, महागाईचा ट्रेंड काय सांगतो? जर महागाई काही महिन्यात ना डेटा पाहिला तर महागाई सातत्याने वाढताना दिसत आहे. प्रत्येक महिन्यात CPI वरच्या दिशेने सरकत आहे. याचा अर्थ सध्या महागाईवरील दबाव वाढत चाललेला आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर पुढील काही महिन्यात महागाई 5% किंवा त्यापेक्षा वर जाऊ शकते. सर्वात मोठे कारण म्हणजे मध्य पूर्वेतील तणाव. क्रूड ऑइलमध्ये महागाई, क्रूड ऑइलमध्ये जंप आणि त्याचा थेट परिणाम महागाईवर होतो. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. महागाई वाढत असेल तर RBI लगेच व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेणार नाही. उलट सध्याचा रेपो रेट काही काळ स्थिर ठेवण्याची शक्यता जास्त आहे. जर महागाई आणखी वाढली तर भविष्यात व्याजदर वाढण्याचाही पर्याय RBI समोर येऊ शकतो. म्हणूनच सध्या रेट कटची अपेक्षा कमी होताना दिसत आहे. जर व्याजदर कमी झाले नाहीत तर बँक, FD आणि सरकारी बॉन्ड्स अधिक आकर्षक ठरू शकतात. त्यामुळे काही प्रमाणात पैसा इक्विटी मार्केटबाहेर जाऊ शकतो. त्याचा थेट परिणाम बँकिंग, रिअल इस्टेट, ऑटो आणि कर्जावर अवलंबून असलेल्या कंपन्यांवर दिसू शकतो. तर कन्क्लुजन पाहिला तर एकूणच जून महिन्याचा महागाईचा डेटा अपेक्षेपेक्षा जास्त आला आहे. क्वार्टर वनची सरासरी महागाई मात्र RBIच्या अंदाजापेक्षा कमी राहिली आहे. पण वाढता ट्रेड आणि मध्यपूर्वेतील तणाव ही भविष्यासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे सध्या RBI कडून रेट कटची होण्याची शक्यता कमी दिसते आणि महागाईवर नियंत्रण ठेवणे हीच पुढील काही महिन्यातील सर्वात मोठे आव्हान असणार. तुमच्या मते RBI पुढील बैठकीत रेपो रेट कमी करेल, कायम ठेवेल की वाढवेल? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.